जरांगे समाधानी तर आम्ही समाधानी असं संजय राऊत यांनी म्हटलंय। 5 दिवसानंतर जरांगेंच्या लढ्याला यश आलंय। जरांगे समाधानी तर आम्ही समाधानी असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तर कालच्या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? शिंदे अजित पवारांचे नेते आनंद सोहळ्यात का नव्हते असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। फडणवीस सोडले तर इतर भाजप नेत्यांची भाषा ही वेगळी होती। नवी मुंबईत गुलाल उधळणारे काल कुठे होते असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या याबाबत आंदोलक आणि नेते जरांगे पाटील समाधानी असतील तर आम्ही समाधानी आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान। उपोषणाला ते बसले होते 5 दिवस 6 दिवस, त्याच्यामुळे त्यांच्या यातना त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो। इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते? एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली। त्याच्या या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत। याचं कारण काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।